लाटांवर स्वार होऊन निघालो आम्ही यारांच्या टोळीत. कोकणच्या रस्त्यांनीच पेटवली ट्रिपची खरी स्पिरिट. सिंधुदुर्ग किल्ल्यांच्या भिंती सांगत होत्या शौर्याची गोष्ट, आणि आम्ही मात्र बनवत होतो आठवणी जबरदस्त. बीचवरचा सूर्यास्तात नारळ पाणी, मित्रासोबतची मस्ती म्हणजे दुनियेतील खरी श्रीमंती. वॉटर स्पोर्ट्समध्ये उडत होता लाटांच्या पार, भीतीला मागे टाकून जगत होतो प्रत्येक क्षण दमदार. हा फक्त प्रवास नव्हता, हा होता वेड्या दोस्तीचा जल्लोष. मालवणच्या प्रत्येक क्षणात भरला होता आनंदाचा जोश. तर तयार राहा, कारण हा व्हिडिओ फक्त व्लॉग नाही तर आयुष्यभर जपून ठेवावे अशी आठवणीची सफर आहे. बरं, नमस्कार भाऊ, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आज आपल्या व्लॉगची शूटिंग रात्री होते. तर मित्रांनो, ह्याचे कारण पण दिसत आहे. ॲक्च्युली मित्रांनो, आज आपली चालली आहे ट्रिप. तर मित्रांनो, कॉलेज ट्रिप आहे बेसिकली. तर आपली ट्रिप तर मित्रांनो आता कोल्हापूरच्या दिशेने जाणार आहे. आणि मित्रांनो, ठिकाणी आपल्या ट्रिपची सुरुवात आपण एका कोल्ड कॉफीने होते. तर आपल्या भैयाने खूप छान कॉफी केली. भैया, तुमचं नाव काय? अहमद. तुम्ही कुठून आहे? बारामती. तर मित्रांनो, आता नवीन शॉप आपल्या इथं ओपन झालं यशवंतनगरमध्ये, आपल्या कॉलेज शेजारीच. तर एक नंबर क्वालिटी आहे. तुम्ही सुद्धा एक वेळेस नक्की भेट द्या. आणि हे दाखवू काय. तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही बघू शकता मेन्यू. तर रेट पण सगळ्यापेक्षा छान आहेत इथं, आणि आपल्याला ऑप्शन पण भरपूर भेटते त्या ठिकाणी. तर एक वेळेस नक्की भेट द्या. तर या ठिकाणी मित्रांनो, कॉफी वगैरे पण मी आता कॉलेजवरती आलतो, आणि आपल्या डॉक्टरचं आगमन झालेलं आहे. डॉक्टर म्हणजे आपल्या आजोबाई, आणि आता उठला आहे मित्रांनो. यो इथं झोपलेला लॉनमध्ये मस्त पैकी. तर अजून कोण काय विद्यार्थी आले नाहीत, हळूहळू यायला लागलेत. आणि रुद्रभाऊचा पण आलता, तो त्याला घेऊन पिकअप करायला लागते आपल्याला. तर आता त्याला आणण्यासाठी चाललो आहे मी. तर त्याकडे जातो आता. भावानं आता मी त्यांना पिकअप करायसाठी चाललो आहे, पण मला ॲक्च्युली पिकअप पॉईंटच माहीत नाही. जस्ट त्यांनी रफ इन्फॉर्मेशन दिली. तर बघू आता कसं जातं आहे, कुठं जातं आहे. तर भावांनो, त्यांनी दिलेलं लोकेशनवर पोचलो आहे. त्यांचं लोकेशन पुढं आहे. आणि तुम्ही जर नीट बघितलं का नाही, रस्त्यावर इथं थोडं झूम करतो, एवढा काय कॅमेरा जस्टिफाय करत नाही. तर वळीनं डॉग्स थांबलेत. आणि हा वाघ मित्रांनो कशाला भेट नाही, फक्त डॉगला घाबरतो. त्यामुळं पुढे जाऊ का काय समजा नाही, ते पुढे यायला लागले. तर फायनली मित्रांनो, या ठिकाणी आपली बस पण आलेली आहे, तुम्हाला दाखवतो आता. तर आता इथून निघायचं आहे आपल्याला. मित्रांनो, बसमध्ये पहिल्यांदा बघू शकता कोण आले तर आपले तिघं. खाली चला. थांब. ए, तू कशाला आलता? मालक कशाला आलता? तुम्ही डॉक्टर वर कशाला आलता? मला रे, मी कुठं बसायचं? तू बस. अरे माझी, हा मी इथं बसतो रे ड्रायव्हरच्या मागे बस. गाडीला हार बांधायला चालू आहे मित्रांनो. तर आपल्या मयूर भैया पालखी, मयूर भैयाने हार आणलेला आहे आपला. आवाज हात लावा सगळ्यांनी, चला. तर मित्रांनो, या ठिकाणी आमचे मित्र आपला काळू भाई. बरं, आता हार बांधायचा चाललाय. आणि पहिलवान, तू काय म्हणत होता? काय सगळा खेळ लिंबावर आहे बाबा. बघू शकता नारळ फोडलाय, आणि या ठिकाणी नारळ खायसाठी भांडणं लागलेत. पहिल्यांदा आपला भाऊ. आणि हो, अश्लील भाषा वापरत जाऊ नको, तुला नीट सांगतोय काय. मंगल मूर्ती चला. ओय प्रेसिडेंट, अरे विक्या, अरे होईल चालू रे, थांब जरा. मी काय बोललो म्हणजे परत काय केलं की आता?
भावानं या ठिकाणी आपण ब्रेक घेतलाय छोटासा. इथं आपला मयूर भाऊ आहे. मयूर भाऊ काय म्हणताय, कसं वाटतंय? फुल एन्जॉय. मित्रांनो माझा तर घसाच बसलाय ओरडून काय सांगू तुम्हाला. मित्रांनो टाइम झालाय 5:25 आणि आता आपण कोल्हापूरमध्ये पोचलोय. तर आता सगळे चाललोय फ्रेश व्हायसाठी रूमवरती. फ्रेश होऊन मग मित्रांनो आपण मंदिरात दर्शनासाठी जाणार आहे. मित्रांनो आवरून वगैरे झालं, आंघोळ वगैरे करून झाली. आपले मित्र आज आवरून झालं. बारक्या पोरांना भे दाखवतोय. ती अंधारात दिसत नाही आधीच. तर आता मित्रांनो आपण जाणार आहे मंदिरात दर्शनासाठी. कोल्हापूर सांगितलंय त्यांना, कोल्हापूरला आलोय फिरायला. मंदिराचं नाव सांग. टायमिंग झालाय 7 वाजलेत आणि 7 वाजता तर आपण निघालोय मंदिराकडे दर्शनासाठी. तर आपला विक्की भाऊ मित्रांनो बघू शकता. विक्की भाऊ आपला असला नटलाय, विषय नाही, विषय नाही. कशी पुढे जा जरा, दिसत दे कसं दिसतं सगळा फुल व्ह्यू. तर मित्रांनो या ठिकाणी आता काहीतरी हे लागले, काय रे चॅलेंज लागले आपल्या भाऊ. काय लागले आजा सांग, आजा सांग काय लागले चॅलेंज. आता चाललोय मंदिराकडे दर्शनासाठी. तिथे आपण दर्शन घेऊ, त्यानंतर मग भेटतो तुम्हाला. तर भावांनो आता आपण आलोय रंकाळावरती. या ठिकाणी मित्रांनो मस्तपैकी थोडा व्ह्यू एन्जॉय करतोय. तर माणसं आहेत मित्रांनो काय काय बसलेत. तर या ठिकाणी आपले दिदी साहेब आहेत, या ठिकाणी आपले भाऊ आहेत सगळे. तर मित्रांनो बेसिकली नाश्त्यासाठी थांबलो इथं. नाश्ता करून आपल्याला पुढे कुठे जायचंय, कंपनी इंडस्ट्री व्हिजिट म्हणते त्याला. तेच ते. मित्रांनो आता चाललंय फोटोशूट मस्तपैकी. पण होय ह्यांची तोंड चांगली पाहिजे फोटो काढायला. तोंड चांगले असो वगैरे असो, मन खूप चांगले आहेत, लोक खूप चांगले आहेत. छोटी डिपार्टमेंट मेकॅनिकल आहे. हा एवढं बोलून 2 शब्द संपवतो. व्हिडिओ काय करा, शब्द संपवतो. कॅमेरामॅनला जाऊ द्या. हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, राहिले की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि ह्या सगळ्यांचं शेअर वाढणार आहे. बर. तर मित्रांनो बायडगेंचं हे जे आहेत ना, हे मित्रांनो प्रथमेश माने देशमुख आहेत. हे वेळापूरचे प्रतिष्ठित व्यक्तिमत्व. तर प्रतिष्ठित व्यक्तिमत्व आहेत. आणि या ठिकाणी हे मालक आजूभाई रिसवडकर आहेत. तसेच वेळापूरचे दुसरे प्रतिष्ठित व्यक्तिमत्व आपले रुद्रदेव माने देशमुख आपल्यासोबत आहेत. तर साहेब तुम्हाला कसं वाटतंय आमच्या पुढे येऊन. या ठिकाणी मित्रांनो मी रुद्र आणि आपल्या दिदी साहेब आलतो इकडे. तर मस्तपैकी फोटोशूट वगैरे केले. आणि मित्रांनो बहिणीसोबत फोटोशूट करायला आलं, तुम्हाला माहितच आहे पोज कशी असते. तर एकदम बेकार. हा ही एक, दुसरी, तिसरी. तर असल्या पोज मित्रांनो आम्हाला. तर आता इथून जायचंय आपल्याला कंपनीच्या व्हिजिटसाठी. तर बाकीचे सगळे जाऊन बसलेत, फक्त आम्हीच तेवढे राहिलोय. ते हा ही पण आहे आपला भाऊ आहे, आपला ज्युनियर भाऊ आहे. हावाच हा हा हा. तर मित्र हे बरं चला की आता. Heading towards Radhanagar Abandoned guys, and my friend Rudra is here. त्याच्या आधी नॉनव्हेज खायला थांबायचं भावा. तांबडा पांढरा रस्सा कोल्हापूरचा. Now you in Maharashtra, bro. No, I can't understand Marathi. English talking English. Yeah, What are you saying, bro? What are you saying? Yeah, we are not able to speak in Marathi. Can you speak in English, okay? We only understand English. In English.
तर या ठिकाणी मित्रांनो विषय झालाय आपल्या गाडीचा टायर फुटलेला आहे. काय झालं का का बर वय आप्पा पहिलवान भाऊ अरे मोठ्या बिट्ट्या लावा रे. कोरोना ठिकाणी गाडीचा टायर पंक्चर झाला. पंक्चर म्हणजे अक्षरशः फुटला होय. तर फुटल्यामुळे आपण थांबलो होतो आणि जस्ट मित्रांनो आता आम्ही इकडे जरा साईडला आलतो सावलीत थांबायसाठी. तर तुम्ही जरा सुंदरता बघायतली. आय डोंट नो कुठं आहे बट कुठं आहे रे आपण आता सध्या मालवण रोडला आहे. आणि इथलं मित्रांनो वातावरण बघा असं. इथं खाली एक मंदिर आहे वरती डोंगर आहे. तर डोंगरावरती एक मंदिर आहे आणि हे मित्रांनो खालची घरे बघा. एक मिनटं गाडी आली. तर मित्रांनो ही खालची घरे बघा कौलारू घरे पण ते डोंगर आणि एकदम असा हिरवा निसर्ग सगळा एकदम एक नंबर वातावरण. आणि ह्याच्यावरून बाईक रायडिंग करायला कसली मजा येईल. कधी यायच गाडी घ्यायला लवकरच. तर मित्रांनो आपल्या चॅनलवर तुम्हाला लवकरच बाईक ट्रिपच्या व्लॉग पण भेटणार आहेत. तर बघू आता कधी होते. यांचं झालं का आता इथून हालायचं आहे आपल्याला. मित्रांनो आता आपण राधानगरी अभयारण्यामधून चाललोय. तर फॉरेस्ट खूप जास्त डेन्स आहे. बघू शकता इकडे. तर मित्रांनो ठिकाणी आता आपण पोचलोय रूमवरती जिथं आपला स्टे आहे. तर आता भूक खूप जास्त लागली. भाऊ तुला भूक लागली का? तर आता तुम्हाला मित्रांनो इथला रिसॉर्ट दाखवतो. जेवण करायला जायचं आपल्याला आता 5 मिनिटात जेवण करायचं आहे. तर हां तर तुम्ही मित्रांनो रिसॉर्टचा एरिया बघू शकताय. खूप छान आहे. इकडे कॅन्टीनची व्यवस्था आहे जेवणासाठी आणि पुढं असा काहीतरी व्ह्यू आहे. आणि पुढं मित्रांनो तुम्हाला तर अंधारात दिसत नसेल परंतु पुढे डायरेक्ट समुद्राचा व्ह्यू आहे जो खूप छान आहे. आपले काही मित्र इकडे आहेत. आता सध्या कपडे वगैरे चेंज करत तिकडे जायला नको. तर आता काही मिनटात आपण खाली जाणार आहे. तर मित्रांनो आजचा जो व्लॉग आहे तो आपण एवढाच ठेवूया. तिथनं पुढचा जो व्लॉग आहे तुम्हाला दुसऱ्या पार्टमध्ये बघायला भेटेल. तर व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर पुन्हा भेटूया आपण एका नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. फन विल बी कंटिन्यू.